पुण्यामध्ये हडपसरमध्ये एका घरामध्ये तब्बल 350 मांजरी सापडलेल्या आहेत। हडपसरच्या मार्वल बाउंटी सोसायटीतील ही अजब घटना आहे। संपूर्ण सोसायटीमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं। एकाच घरात 350 मांजरी सापडल्यात। सोसायटीतील नागरिकांनी पुणे महापालिकेमध्ये तक्रार केलेली आहे। तर महापालिकेकडून आता या महिलेला कारवाईसाठी नोटीस पाठवण्यात आली। 5 वर्षांपासून त्रास असल्याचा नागरिकांकडून आता आरोप होतोय। एका 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण केलंय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, अजब घटना आपण या ठिकाणी पाहतोय। एकाच घरामध्ये 350 मांजरी सापडलेल्या आहेत, काय अधिकची माहिती? नीलम, ज्या सोसायटीमध्ये हे सगळे मांजरी पाळण्यात आलेले आहेत, ज्या घरात मांजरी पाळण्यात आले त्या सोसायटीच्या बरोबर मी समोर उभा आहे। आपण बघू शकतो की हडपसरच्या माळवाडी परिसरातील हेच मार्वल बाउंटी नावाची जी सोसायटी आहे, खरं तर या सोसायटीची स्थापना जी आहे ती काही 5 ते 7 वर्षापूर्वी झाली होती आणि 2020 पासून या सोसायटीमध्ये मांजरी जी आहेत आपल्याला त्या महिलेनं पाळल्याचं सांगितलं जात आहे। सुरुवातीच्या सुमारास 50 मांजरी जी आहेत त्या महिलेनं पाळलं होतं आणि त्यानंतर 5 वर्षामध्ये या मांजरीच्या संख्येमध्ये वाढ होऊन आता 350 मांजरी जी आहेत ती झाल्याचा तिथं असल्याचा दावा जे आहे ते या ठिकाणी या सोसायटीमधले नागरिक करत आहेत। खरं तर या सगळ्या मांजरांमुळं सोसायटीतील नागरिकांना जे आहे त्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। खरं तर हे सगळे मांजरीमुळं जे आहेत त्या ठिकाणी दुर्गंधीचा वास सुद्धा येत असल्याची माहिती समोर येत आहे। ज्या महिलेने हे सगळे मांजरी पाळलेले आहेत त्या महिलेला आरोग्य विभागाकडून सुद्धा नोटीस दिल्याचं सांगितलं जात आहे। परंतु एकाच वेळी 350 मांजरं एका 3 BHK फ्लॅटमध्ये या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या मांजरांचं या ठिकाणी कुठेतरी त्यांचं सुद्धा आरोग्य जे आहे ते धोक्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। या सगळ्या मांजरांची सुटका करावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करताना आपल्याला दिसत आहे। जी, पालिकेमध्ये आता तक्रार करण्यात आली, पालिकेने नोटीस सुद्धा आता पाठवलेली आहे। केव्हा ही कारवाई होणार आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? खरं तर 11 वाजण्याच्या नंतर जे आहे ते पुणे मनपा जी आहे ती सुरुवात होती। त्यानंतर आरोग्य विभागाचे जे पथक आहे या ठिकाणी मांजराची पाहणी करण्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर आरोग्य विभागाकडून या सगळ्या मांजराची सुटका केली जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। परंतु एका 3 BHK फ्लॅटमध्ये 350 मांजरे एकत्र त्या ठिकाणी राहतात आणि आजूबाजूचे जे सगळे नागरिक आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांना या सगळ्या मांजराचा त्रास होतो। नीलम, खरं तर हडपसर माळवाडी परिसरातील ही जी सोसायटी आहे मार्वलची, ही या सोसायटीतील नागरिकांना या सगळ्या मांजराचा त्रास होत असल्याचं सांगितलं जात आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 50 मांजर आहेत। तो 50 मांजर आहेत म्हणल्यावर आम्हाला ऍक्च्युली हे शॉकिंग होतं आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो आणि वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरं एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकते किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो। तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं खूप आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।